पिंपळगाव औद्योगिक वसाहतीची निवडणूक बिनविरोध. चेअरमनपदी भास्करराव नाना बनकर तर व्हाईस चेअरमनपदी दिलीप पाटील यांची नियुक्ती. येथील श्री समर्थ सहकारी औद्योगिक वसाहत मर्यादित पिंपळगावची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली. त्यात चेअरमनपदी विद्यमान सरपंच भास्करराव बनकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी दिलीप पाटील यांची अविरोध निवड करण्यात आली असून अविरोध निवडणुकीचा पायंडा याही वर्षी कायम राहिला असून यात निवडणूक अधिकारी म्हणून मंगेश वैष्णव यांनी काम पाहिले. तसेच या पंचवार्षिक अविरोध निवडणुकीत रामविलास यादव, दिलीप सूर्यवंशी, अरुण गाडे, अरिफुद्दीन काझी, सदाशिव बोरसे, चंद्रकांत बनकर, इक्बाल शेख, मीनाक्षी काळे, मोनाली काकुळते, दीपक साबळे यांची देखील बिनविरोध संचालक म्हणून निवड करण्यात आली. यावेळी पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन व संचालक यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पिंपळगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच किशोर मोरे, ग्रामपंचायत सदस्य विनायक खोडे, दशरथ मोरे, किरण लभडे, आशिष बागुल, दत्तात्रय मोरे, केशव बनकर आदींसह समर्थ औद्योगिक वसाहतीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. उद्योगमंत्री होते आणि माधवजी काकांनी आणि स्वर्गीय माधवजी काका व स्वर्गीय माधवराव नाना मोरे आणि त्याच्याबरोबर मी त्यांच्या बरोबर होतो. आणि पिंपळगावमध्ये सुरुवातीला सूर्यपान गडाख नाना यांनी एक सहकारी औद्योगिक वसाहतीचं जाळं सिन्नर मध्ये सुरू केलं होतं. आणि त्यावेळेस गडाख नाना पण सिन्नरचे आमदार होते आणि काका आणि गडाख नानांची आमदार निवासातील शेजारीच असल्यामुळे त्यावेळेस गडाख नानाने सांगितलं की मी मोठं युनिट टाकलं, तुम्ही छोटं काही युनिट म्हणा तुमच्या गावात तुम्ही सुरू करा. या भूमिकेतनं माधवजी काका, माधवराव नाना मोरे, गडाख नाना हे तिघही आज हयात नाहीये, परंतु या तिघांची दूरदृष्टी आणि इथे उपस्थित असलेली जागा ग्रामपालिकेची त्यावेळेस वकील काका, रतन शेठ धाडीवाल, काजी बाबा त्यावेळेचे ते कार्यकारी मंडळ त्यांनी ग्रामपंचायतीचा ठराव दिला आणि ही जागा शासनाने दिली. सुरुवातीला मी बी संशय होतो की हे उद्योजकाचं लोन आपल्यापर्यंत येईल का नाही, परंतु शेवटी कोणतीही संस्था किंवा कोणत्या आपण एखादं वृक्ष लागवड केली ते काय लगेच मोठं होत नाही, लगेच सावली देत नाही, लगेच फळं देत नाही. आणि मग त्याचं रोपटं लावलं आणि टप्प्याटप्प्याने का होईना ही औद्योगिक वसाहत साकारली गेली. नंतर जाणीव झाली की आता आपल्याला जागा कमी पडते. आपण निफाड तालुक्यातील सावरगाव इथला प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवलाय. मला खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री दादासाहेब भुसे यांना मी ते निवेदन पण देऊन आलो. उदय सामंतची पण भेट मी घेतली आणि त्यांना सांगितलं की बा माझं छोटं युनिट आहे, पण जर मला सावरगावला माझ्या तालुक्यात जर जागा दिली तर मोठी जागा आहे, तर एक चांगलं इंडस्ट्रियल ग्रामीण भागामध्ये सुरू होईल या अनुषंगाने माझे प्रयत्न चालू आहे. आणि दरम्यानच्या काळात निवडणूक लागली. 83 पासून तर आज पोहतो या समितीची निवडणूक झाली नाही, कारण सुरुवातीला प्रमोटर म्हणून चीफ प्रमोटर माधवराव नाना होते. पण नानांच्या मागे व्यापारामुळे नानाने सांगितलं का माधवजी काकांना ते राजे म्हणायचे का राजे हे तुम्ही आता सांभाळा. आणि त्यावेळेस काका आमदार असल्यामुळे काकांना वेळ मिळत नसायचा. काका 80 ते 95 सलग 3 टर्म 15 वर्ष काका आमदार होते. आणि मग काकांना अधिवेशन एक वेळ यायचं, त्याच वेळेस कोणी उद्योजक म्हणजे आम्हाला भाडेपट्टा करायचा.
तेव्हाच काकांनी निर्णय घेतले की काका बोलले मी त्या संदर्भात नव्हतो, म्हणजे 83 पासून मी आहे. मग काकांनी सांगितलं काका नानाला बोलले आणि दोघांचा विषय झाला आणि ही जबाबदारी 89 साली. हे 89 साल माझ्या दृष्टिकोनातनं माझ्या राजकीय जीवनात अनेक घटना घडल्या. माझं मॅरेज 89 झालं. शरद पवार साहेबांनी मला एसटी मंडळावर संचालक म्हणून 89 दिलं आणि मालोजी काकांनी ही जबाबदारी, मालोजी काकाचा शिष्य म्हणून माझ्या गुरुने ही जबाबदारी मला 89 दिली. म्हणजे या 3 घटना माझ्या जिंदगीमध्ये एक अभूतपूर्व येऊन गेल्या, त्या कायम स्मरणात राहणार. म्हणून काकांनी जबाबदारी दिली. काकांना माहिती का काका बोलले आणि नानांना माहिती आहे माझ्या कामाची पद्धत. नानाने सांगितलं बा भास्कर हे सक्षमपणे सांभाळील, किमान त्याची वाट लावणार नाही. हा विश्वास त्या दोघांनी व्यक्त केला आणि काही अंशी मी तो सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न केला. 34 वर्ष एका संस्थेत काम करणं आणि पुढचे 5 हे तसं मी आपण सर्व पंचायत मध्ये आहात. इथं सुद्धा मला लोकांनी 6व्या वेळा निवडून दिलं आहे. या ग्रामपंचायत मध्ये मी 6 वेळा निवडून आलो आणि थेट सरपंच म्हणून मी 2.5 महिन्यापूर्वी निवडून आलो. म्हणजे जनतेचे कामं केले, जनताचा विश्वास संपादन केला. तर अनेक सत्ता आणायचे मिळत असतात, त्याचाच एक भाग म्हणजे ग्रामपालिका असेल. मी जिल्हा औद्योगिक संघामध्ये 20 वर्षापासून मी संचालक म्हणून काम करतो. सांगायचं एक की जिथं जायचं तिथं संस्थेचं हित जोपासलं पाहिजे. संस्था कशी प्रगतीपथावर जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने ज्या संस्थेत गेलो, मग जॉईंट फार्मिंग मध्ये काम करतो, तो पूर्वी होतो आता आहे. विकास सोसायटीमध्ये जनतेने माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. दिलीप नानांनी मी अनेक मान्यवर होते, आम्हाला सोसायटीत आम्हाला निवडून दिलं. या वर्षी सुरुवात झाली ती खऱ्या अर्थाने 22 मध्ये पहिली निवडून झाली हायस्कूलची. तिथं मला उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली. त्यानंतर सोसायटीमध्ये माझ्या नेतृत्वाखाली 9 लोक निवडून दिले. आम्ही आमचे विनायक खोडेसारखा एक तरुण सहकारी, आम्ही त्या संस्थेचा चेअरमन म्हणून विनायक खोडेच्या वडिलांनी 2 वेळा तिथे चेअरमन पद, इथं 2 टर्म ग्रामपंचायत मेंबर होते. विनायक खोडेचे वडील चंद्रकांतजी खोडे, त्यांना आम्ही संधी दिली. आणि त्यानंतर आम्ही एक सोमनाथ मोरे म्हणून एक तरुण युवक, त्याला आम्ही सोसायटीचे व्हाईस चेअरमनची संधी दिली. आज ग्रामपालिकेमध्ये किशोर मोरे यांना आम्ही उपसरपंच पदाची जबाबदारी सोपवली. आणि मग जिथे जिथे निवडून यायचं तिथं संस्थेचं हित पाहायचं याच भूमिकेतनं काम करत आलो. माणसासोबत गेलो. शेवटी कसं आहे, अशी लय कडक वागलं की थोडं त्रासाला होतं आणि त्याची किंमत मोजावं लागलं. मी माझ्या राजकीय प्रवाहामध्ये माझा स्वभाव आहे, जे करायचं तेच बोलायचं, जे बोलायचं तेच करायचं. आणि थोडी शिस्त ही माझ्या अंगी पहिल्यापासूनच होती. म्हणून यावेळेस लोकांनी शिस्तीला आणि अनुभवाला पाठिंबा दिला. म्हणून या औद्योगिक सर्व सभासदांनी सर्वप्रथम त्यांनी 13 लोक बिनविरोध निवडून दिले. यातले माझ्या माहितीप्रमाणे कांताभाऊ पूर्वी होते,